बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आत्तापर्यंत यशादा शांतपणे सगळं आता गप्प बसून सहन करतोय, पण ज्या वेळेला मात्र आता यशाला समजलेलं आहे की अवनी ज्या ठिकाणी जाणार आहे ते अवनीसाठी धोकादायक आहे आणि त्याच वेळेला मात्र आता यशाने जबरदस्त प्लॅनिंग केलंय। यशाने या सगळ्यामध्ये मात्र आता अवनीला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मात्र आता एक गोष्ट तिच्या समोर मांडण्याचं ठरवलंय आणि ते म्हणजे मात्र आता यशाने अवनीच्या समोर आणले एक असं महाभयंकर सत्य की त्यानंतर अवनी आता हे घर सोडून जाऊ शकत नाहीये। हो प्रेक्षकांनो, पण आता यशाने असं अवनीच्या समोर काय आणलेलं आहे किंवा यशाने असं आता इकडे अवनीला काय दाखवले की ज्यामुळे मात्र आता अवनी हे घर सोडून जाऊ शकत नाहीये। दानगटांच्या घरामध्ये राहण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय नाहीये असं आता यशादाने काय दाखवले किंवा अवनी आता का थांबले किंवा या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे अवनीला त्या घरामध्ये धोका हे यशादाला कसं समजलं, या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की प्रेक्षकांनो, यशादा आता विचार करतोय की हे दिवसेंदिवस खूपच कठीण होत चाललेलं आहे, कारण आता जर का या सगळ्यामध्ये राजा जर का मात्र आता अवनीच्या इतका प्रेमात आहे आणि अवनी त्याला सोडून गेली तर आता आपल्यासाठी हे खूप कठीण होणार आहे। ते काही नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा अवनी आणि राजा या दोघांना म्हणजे ठीक आहे, अवनी राजावरती प्रेम करत नाहीये, पण आता जे काही सत्य आहे ते अवनीच्या समोर आता आणलंच पाहिजे आणि त्यामुळे बाकी सगळेजण जरी वंतमनची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असले तरी सुद्धा यशादाच्या डोक्यामध्ये मात्र आता एक वेगळाच विचार आहे। यशादा या सगळ्यामध्ये इतका आता गडबडलेला आहे की त्याला या सगळ्यामध्ये काय करावं काय करू नये कळत नाहीये आणि तशातच आता इकडे तो दिवस संपलेला आहे। यशादाच्या डोक्यामध्ये बरंचसं प्लॅनिंग आहे, पण त्या इकडे आता यशा विचार करायला लागतो, ठीक आहे उद्याच्या दिवसाला काहीही झालं तरी सुद्धा मी आता तिकडे अवनी मॅडमच्या सोबत जाईन, अवनीच्या सोबत जाईन आणि तो माणूस कोण आहे काय आहे कुठे राहते ती हे सुद्धा मला बघून यायला पाहिजे। जर का आता ते अवनीसाठी सेफ असेल तर गोष्ट ठीक आहे, पण जर सेफ नसेल कारण आता राजाला तिची काळजी वाटत आहे आणि त्यामुळे ती आता आपल्या घरातून जर का आता एखाद्या सेफ ठिकाणी जात नसेल तर माझ्यासाठी मात्र आता ही गोष्ट जास्त त्रासदायक आहे। काहीही झालं तरी अवनीला या सगळ्यामध्ये सेफ ठिकाणी पोहोचवणं हे कुठेतरी मोठा भाऊ म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मला आता निभावायलाच पाहिजे असा विचार आता इकडे यशादा करतोय। आणि दुसऱ्या दिवशी यशादा मात्र आता निघालेला आहे, तो म्हणजे इकडे आता चौकशी करण्यासाठी। ज्या वेळेला यशादा मात्र आता चौकशी करण्यासाठी निघालाय, पण ज्या वेळेला तिकडे आता अवनी मात्र इकडे काहीतरी तिच्या डोक्यामध्ये वेगळंच प्लॅनिंग आहे। अवनी आता विचार करते की आजचा दिवस राजाच्या सोबतचा शेवटचा दिवस आहे आणि त्यासाठी अवनी आता अंगणामध्ये बसलेली आहे आणि अंगणामध्ये बसून आता अवनी इकडे राजाला सांगत आहे की राजा मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्यावरती राजा म्हणतो काय झालं अवनी मॅडम। अवनी सांगायला लागते हे बघ हे तुझ्यासाठी। अवनी आता छानपैकी कागदाचं फूल बनवते आणि ते आता यशादा इकडे आता राजाच्या हातामध्ये देते। राजा म्हणतो हे माझ्यासाठी, यावरती अवनी म्हणते हो, आत्तापर्यंत अनेक कठीण प्रसंगामध्ये तू आता माझी साथ दिलेली आहेस आणि त्याचमुळे काहीही झालं तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मी कितीही पुढे गेले तरी सुद्धा तुझा माझ्या आयुष्यातला रोल हा काही संपत नाहीये आणि त्यासाठी मात्र आता काही झालं तरी सुद्धा तू याचा स्वीकार करावा असं मला वाटत आहे। असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे राजा विचार करायला लागतोय आणि तो म्हणतोय अवनी मॅडम तुम्ही माझं एक गोष्ट ऐकाल का, म्हणजे ज्या पॉइंटला तुम्हाला मात्र आता असं वाटेल की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्हाला आता परत यायची गरज आहे किंवा तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता एका ह्याची गरज आहे तर मी तुमच्या पाठीशी असणार आहे। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटं पडू देणार नाहीये असं म्हटल्यावर ती मात्र आता ती सांगते राजा मी सेफ ठिकाणी चाललेली आहे, तू माझी चिंता काही करायची गरज नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे माझं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत आहे। राजा विचार करतोय की अवनी मॅडम काहीही झालं तरी आता तुम्ही तिकडं जाणं सेफ नाहीये, पण आता तो अवनीला सांगेल तरी काय, कारण अवनी या सगळ्यामध्ये राजाचं काहीच ऐकायला तयार नाहीये।
बरं हे सगळं होत असताना मात्र आता फायनली राजा विचार करतो, ठीक आहे अवनी मॅडम ना या सगळ्यामध्ये मात्र काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता मी या सगळ्यामध्ये थांबवणार नाहीये। पण दुसऱ्या दिवशी मात्र आता इकडे अवनी जायला नाही आणि अवनी आता यशादाला सांगायला लागते, यशादा मी येते पण घरामध्ये काय सांगायचं कसं सांगायचं हे आता सगळं तुम्हाला मॅनेज करायला लागणार आहे। आणि त्यावरती यशादा म्हणतो की या सगळ्यामध्ये आता इकडे हे बघ काहीही झालं की तरी सुद्धा मी आता घरच्यांना समजवेन, पण आता मला या सगळ्यामध्ये एक गोष्ट तुला विचारायची आहे, तू ज्या ठिकाणी चाललेस ते ठिकाण तुझ्यासाठी सेफ आहे ना? यावरती राजा म्हणतो, मला पण तीच काळजी वाटते, काही झालं तरी सुद्धा तुम्ही आता कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या ठिकाणी जाऊन राहणं हे आता आम्हाला काही पटणार नाहीये। आणि त्यावरती अवनी सांगायला लागते, नाही मी कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या ठिकाणी मात्र चाललेली नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मी एका सेफ एन्व्हायरमेंटमध्ये जाणे आणि खरं सांगू का तर आता तिथला पत्ता मी तुम्हाला दोघांना पण देऊन जाते। असं म्हटल्यावरती मात्र आता राजा इकडे सांगायला लागतो, ठीक आहे तो पत्ता लवकरात लवकर द्या। मग अवनी आता आपल्या इथून पत्ता काढते आणि आता तो पत्ता इकडे राजाकडे देते। राजा तो पत्ता यशादाकडे देतो आणि तो आता अवनीला सांगायला लागतो, एक काम करा तुम्ही, म्हणजे जोपर्यंत यशादा सगळी चौकशी करत नाहीये, जोपर्यंत यशादा या सगळ्यामध्ये तिकडे जाऊन येत नाहीये, तुम्ही आता इथून कुठे जाणार नाहीत याची आता मला खात्री द्या। अवनी म्हणायला लागते, असं कसं, मी सगळी चौकशी केले ना? यशा म्हणतो, अवनी ठीक आहे ना, मी एकदा जाऊन येतो आणि त्यानंतर मात्र आता काय करायचं ते ठरवतो। असं म्हटल्यावर यशादा सांगायला लागतो, ठीक आहे अवनी मी त्या ठिकाणी जाऊन येईन, त्या ठिकाणची चौकशी करेन आणि त्या ठिकाणची चौकशी करून आता मी इकडे परत येतो, तोपर्यंत तू कुठून जाऊ नको। इकडे तोपर्यंत मात्र आता समजलेलं आहे ते म्हणजे देशमाने कुटुंबाला की आजच्या दिवसाला अवनी आता जाणार आहे ती म्हणजे त्या घरी राहायला। हे समजल्यावरती देशमाने कुटुंब मात्र आता इकडे अवनीला आणण्यासाठी किंवा आता अवनी या सगळ्यामध्ये कुठेही जाऊ नये या कारणासाठी देशमाने कुटुंब आता निघालेलं आहे अवनीला आणायला आणि विहान सुद्धा त्यांच्यासोबत आहे। ज्या वेळेला यशादा चौकशीला गेलेला आहे, यशादाच्या समोर आता सत्याचा महाभयंकर उलगडा सुद्धा होणार आहे। यशादाला या सगळ्यामध्ये अनेक गोष्टी कळणार आहेत की तो माणूस तिथला चांगला नाहीच आहे, पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट यशादाला समजदार ते म्हणजे मात्र आता या घरातले सगळेच जण अवनीला परत आणण्यासाठी मात्र आता प्रयत्न करत आहेत। ही गोष्ट ज्या वेळेला यशादाला समजते आणि त्याच वेळेला यशादा विचार करतो, नाही अवनीचं मात्र आता आयुष्याची या सगळ्यामध्ये खूपच मोठी धुळदाण होणार आहे। आणि त्यामुळे यशादा विचार करतो, नाही मी कोणत्याही परिस्थितीमध्ये अवनीला या सगळ्यामध्ये त्या लोकांच्या तावडीमध्ये सापडू देणार नाहीये आणि मुळातच ज्या ठिकाणी मात्र आता अवनी चालले ते ठिकाण सुद्धा तिच्यासाठी सुरक्षित नाहीये। हे यशादाला समजल्यावरती यशादा परत पावली आलाय, तोपर्यंत राजा आता इकडे विचारतोय तो म्हणजे अवनीला की अवनी मॅडम खरंच म्हणजे या घरामध्ये राहणं आता तुमच्यासाठी इतकं कठीण चाललंय की तुम्ही आता या सगळ्यामध्ये म्हणजे आता मला सोडून चाललात? यावरती ती सांगते, नाही रे राजा, म्हणजे काहीही झालं तरी खरं तर मला आता इंडिपेंडंट व्हायचं आहे आणि त्यासाठी मी आता चाललेली आहे, बाकी तुझ्यावरती रागरोस वा काहीच नाहीये। त्याच वेळेला मात्र आता यशादाची एंट्री झालेली आहे आणि यशादा आतमध्ये आल्यावरती अवनी आता विचारायला लागते, केली का? त्यावरती तो म्हणायला लागतो, हो केली चौकशी, म्हणजे मी सगळी चौकशी केलेली आहे, पण या सगळ्यामध्ये सगळी चौकशी केली असली तरी सुद्धा अवनी तू तिकडे जाणं मला नाही वाटत की ते सगळं सेफ आहे। यावरती अवनी म्हणते, काय झालं यशादा? आणि यावरती यशादा जे सत्य सांगतो आता त्याच्यावरती अवनीला धक्का बसलेला आणि त्यानंतर तो सांगायला लागतो, मुळातच ज्या ठिकाणी मी गेलो होतो ना चौकशीसाठी तो माणूस तर आता या सगळ्यामध्ये चांगला नाहीच आहे। याच्या आधी सुद्धा केसेस झालेल्या आहेत, आधी सुद्धा एका मुलीला ज्या वेळेला त्यांनी आता तिकडे भाड्याने रूम दिली होती ना त्यावेळेला अनेक गोंधळ झालेला आहे, पण आत्ता सुद्धा या सगळ्यामध्ये जे काही घडलंय ना त्यामध्ये मात्र आता इकडे तुझे घरचे तिकडे येणार आहेत। राजा म्हणतो, काय असं म्हटलं आणि त्यावेळेला राजा म्हणतो, अवनी मॅडम तुम्ही तिकडे जाणं अजिबात सेफ नाहीये, काहीही झालं तरी तुमच्या जीवाचा धोका आता मी पत्करू शकत नाहीये आणि त्यामुळे मात्र आता तुम्ही तिकडे जायचं नाहीये। यावरती अवनी सांगते, नाही पण मी तिकडे गेले तरी माझे घरचे मला कसे नेऊ शकतील? यावरती मात्र आता यशादाच्या डोक्यामध्ये जे युक्ती येते ती यशादा करतो आणि यशादा जे सर्टिफिकेट आतापर्यंत या सगळ्यामध्ये मात्र आता लपून छपून
लपून राहिलं होतं ते सर्टिफिकेट मात्र आता अवनीच्या समोर आणत आहे. अवनीच्या समोर मात्र सर्टिफिकेट आणल्यावरती या सगळ्यामध्ये अवनीच्या पायाखालची धाबेदार आणलेत यशादाने. मात्र आता अवनी आणि राजा यांच्या लग्नाचं सर्टिफिकेट समोर आणत महासत्याचा महाभयंकर उलगडा केलेला आहे. आणि एका झटक्यात मालिकेची समीकरणं बदललेत आणि यशाने सांगितले की तुमचं लग्न खरं आहे आणि याच कारणास्तव तू आता कुठेही जाऊ शकत नाहीयेस. मुळातच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता हे लग्न खरं आहे, ही गोष्ट तुला मान्य करावीच लागणार आहे, असं म्हणत यशादाने मात्र आता खुलासा